शासनाचा आणि बेडन-व्युर्टनबर्ग या जर्मनी राज्याचा जो करार झालेला आहे तो अत्यंत आदर्शवत असा करार आहे आणि त्याच्यामुळे याच्या पुढच्या काळामध्ये हजारो मुलांना या माध्यमातून नोकऱ्या मिळणार आहेत। मध्यंतरीच्या काळामध्ये मी शिक्षण खात्याचा मंत्री असेपर्यंत या योजनेला गती दिलेली होती। आता या योजनेला थोडासा विलंब होतोय हे लक्षात घेऊन आदरणीय मुख्यमंत्री महोदय ही योजना स्किल डेव्हलपमेंट डिपार्टमेंटकडे देणार होते, परंतु आमची चर्चा झाल्यानंतर त्यांनी मला असं सूचना केलेली होती की तुम्ही स्वतः या योजनेचा कार्यभार सांभाळावा आणि त्याला गती द्यावी। त्याप्रमाणे मी संमतीपत्रक शासनाला दिलेलं आहे आणि त्याच्यावर ज्याला मुख्यमंत्री महोदयांची मान्यता मिळेल त्यावेळेला या योजनेला प्रत्यक्ष गती देता येईल। तुम्ही ज्यावेळेला सत्तेवर नसता त्यावेळेला प्रत्यक्ष त्या पदावर असल्याशिवाय तुम्ही ह्या गोष्टीला गती देऊ शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे। त्याच्यामुळे याला काही 8-15 दिवसाचा कालावधी जाईल। तोपर्यंत सावंतवाडीला जो प्रकल्प चालू झालेला आहे हा एक पायलट प्रोजेक्ट होता, असाच प्रकल्प जळगावला सुरू झालेला आहे। काही लोकांनी मुलांच्या मनामध्ये गैरसमज निर्माण केलेले आहेत की शासनाने पैसे किंवा निधी हा ओंकार कलावडे यांना दिला। वास्तविक ओंकार कलावडे हे एक उद्योजक आहेत आणि ते जर्मनीमध्ये त्यांचे स्वतःच्या कंपन्या आहेत, भारतामध्ये आहेत। तर त्यांनी ज्यावेळेला आमच्यासोबत काम केलं कोऑर्डिनेटर म्हणून, तर ते काम त्यांनी सगळं स्वतःच्या खर्चाने केलेलं आहे। एकही रुपया हा शासनाकडून ओंकार कलावडेंना देण्यात आलेला नाही किंवा जर्मनीमधल्या कुठल्याही कंपन्यांनी त्यांना पैसे दिलेले नाही आहेत किंवा इथल्याही मुलांनी एकही रुपया मुलांकडून त्यांनी घेतलेला नाही। त्याच्यामुळे नाहक एखाद्या व्यक्तीची बदनामी होणं हे मला चुकीचं वाटतं। त्यांनी जी काय मदत केली ती एक त्यांची महाराष्ट्राच्या बाबत असलेल्या आत्मीयतेपोटी त्यांनी हे सगळं केलेलं आहे आणि अजूनही त्यांची मदत करायची तयारी आहे। मुळात ज्या मुलांना आम्ही ट्रेनिंग दिलेलं आहे हे ट्रेनिंग आम्ही शासनाच्या वतीने दिलं। त्याच्यामध्ये A1ची परीक्षा ही मुलं पास झाली, परंतु दुर्दैवाने A2ची जी परीक्षा झाली याच्यामध्ये बहुतांश मुलं ही नापास झाल्यामुळे त्यांना पुन्हा त्या परीक्षेला बसायला लागेल आणि नंतर त्यांना B1 पर्यंत पुढचं त्यांचं प्रशिक्षण घ्यायला लागेल। शेवटी या परीक्षा पास झाल्याशिवाय व्हिसा मिळू शकत नाही। त्याच्यामुळे त्यांना जी ऑफर लेटर आहेत ही 100% जेन्युइन ऑफर लेटर आहेत। मी या संदर्भात चौकशी केली ओंकार कलावडे यांच्याकडे। आणि दुसरं असं आहे की एखाद्या कंपनी ज्याला जर्मनीमध्ये ऑफर लेटर देते त्याला तिथलं सरकार त्याची खात्री करत होती की खरोखर हे लेटर दिलंय की नाही आणि त्याच्यानंतर त्याच्यावरची प्रक्रिया होते। खरं तर ही सगळी प्रक्रिया करण्यासाठी आम्ही आमच्या विभागाची कंपनी स्थापन केलेली होती। मला आता सध्या माहिती नाही की कुठल्या स्टेजला आहे। ते स्थापन झाली असती तर हे मुलांची जाण्याची प्रक्रिया अधिक वेगाने झाली असती। त्याच्यामुळे सध्या जोपर्यंत कोऑर्डिनेटर म्हणून माझ्याकडे जबाबदारी येत नाही तोपर्यंत याच्यावर मी अधिकचं काही करू शकत नाही, परंतु जबाबदारी आली की माझं पहिलं प्राधान्य हे मुलांच्या संदर्भातच असेल आणि मुलांनी सुद्धा एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की त्यांना माझी जर वेळ पाहिजे असेल तर त्यांनी ती वेळ मागितली पाहिजे। आता मी सध्या आज तर गडबडीत आहे, याच्यानंतर एक नवरात्रीचा काळ संपला की मुलांना सुद्धा मी वेळ देईन, त्यांची बाजू समजावून घेईन आणि तोपर्यंत जे त्यांना आश्वासित केलेलं होतं स्टायपेंडबद्दल त्याच्याबद्दलच मी चौकशी केली। तर त्यांना जी मुलं प्रशिक्षण घेतील त्यांचं स्टायपेंड सुद्धा स्वतः कंपनीच्या मार्फत देण्याची तयारी त्यांनी दर्शवलेली आहे। त्याच्यामुळे आपण ज्यावेळेला एखादा प्रयोग करतो त्याच्यामधली जी मुलं पूर्वी गेलेली होती याच्या 4 मुलांना त्यांचे व्हिसा मंजूर झालेले आहेत। त्याच्यामुळे त्या मुलांना ज्याप्रमाणे तिथल्या कंपन्यांनी ॲश्युरन्स केलं त्याप्रमाणे पगारावर ही मुलं आता जाऊ शकतात। ज्यावेळेला त्यांचा व्हिसा इथं तो पुन्हा ऑथेंटिकेट करायला लागतो, तो झाल्यानंतर ती मुलं रितसर जातील। परंतु 4 मुलं गेली म्हणजे सगळं संपलं असं नाही। तर जोपर्यंत जी मुलं पास होतील B1 पर्यंतची ती सगळी मुलं कशा रीतीने जातील
याच्यासाठी जो काय पाठपुरावा करायला लागेल हा पाठपुरावा केला जाईल. ऑफर लेटरची मला एक्झॅक्ट संख्या माहिती नाही, परंतु ऑफर लेटर जेन्युइन आहे. कारण त्यातली 4 मुलांना ऑलरेडी परमिशन आली आहे, ते जाणार आहेत. इतरांची व्हिसा रिजेक्ट झाले कारण त्यांची परीक्षा ते पास झालेले नाही आहे. त्यामुळे परीक्षेमध्ये फेल होणं हा काही गुन्हा नाही. परीक्षा पुन्हा देता येईल. परीक्षेमध्ये पास झाले की त्यांची सुद्धा व्हिसा त्यांना मिळतील. शेवटी व्हिसा ही जर्मनीतले फेडरल एजन्सी देत असते किंवा जर्मन कॉन्सुलेट देत असतं. तो व्हिसा काही ते राज्य देत नसतं. त्यामुळे त्या राज्यातल्या लोकांनी सांगितल्याप्रमाणे मागणी केलेली आहे आणि मागणी केल्याप्रमाणे त्यांनी ऑफर लेटर सुद्धा दिलेली आहे. परंतु त्यांचं जे मिनिमम क्वालिफिकेशन असतं व्हिसाला त्याचं कॉम्प्लायन्स करायला लागतं. जे लोक ग्रॅज्युएट आहेत म्हणजे जे इंजिनियर आहेत त्यांना ही अट नसल्यामुळे अशा मुलांचे व्हिसा झालेले आहेत आणि ती मुलं ते रीतसर नोकरीला लागणार आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून साधारणतः किती मुलं जाणार आहेत? नाही, मला वाटतं साधारण 90च्या आसपास लोक आहेत. 90-92 मुलं असतील. आणि आता जो काही चर्चा झाली त्याप्रमाणे ज्या नर्सिंगच्या मुली आहेत यांना तिथली त्यांनी एजन्सी नेमलेली आहे. त्या एजन्सीच्या मार्फत जातील. इतर मुलांना जनरल कॅटेगरीमधून जायला लागेल. फसवणूक कशी? हे बघा, फसवणुकीचा प्रश्न उद्भवत नाही. नियुक्तीपत्र जर खोटं असेल तर मग फसवणुकीचा प्रश्न येतो. व्हिसा हा शेवटी मिळायला लागतो. व्हिसा मिळवण्यासाठी परीक्षा पास व्हायला लागणार. हे मुलांना माहिती नव्हतं का? सगळ्यांना माहिती होतं. सगळी मुलं परीक्षेला बसलेली आहेत, पास होऊ शकले नाहीत. ही दुर्दैवाची बाब आहे. पास पुढच्या सेकंड अटेम्प्टला ते पास होऊ शकतात. झाल्यानंतर ते जाणार आहेत. प्रश्न असा असतो की पास करणं न करणं हे आमच्या हातामध्ये नाही. तो परीक्षेचा रिझल्ट आहे. तो परीक्षेचा रिझल्ट या खेपेला थोडा कठीण लागला, पुढच्या खेपेला ती मुलं पास होऊ शकतील. तरी पण त्यांच्या काही डिफिकल्टीज असतील. त्यांनी मला म्हटले की तुम्ही वेळ द्या. मी 100% त्यांना वेळ देईल. अशी केली की हा प्रकल्प रेंगाळणं हे महाराष्ट्राच्या दृष्टीने योग्य नाही. त्याच्यामुळे याचं समन्वयक पद मी स्वीकारावं असं मला सूचना मुख्यमंत्र्यांच्याकडून देण्यात आली आणि मी वास्तविक कॅबिनेट मंत्री राहिलेला आहे. त्याच्यामुळे एवढ्या छोट्या पदावर काम करणं हे माझ्या दृष्टीने योग्य नाही. परंतु महाराष्ट्रातल्या युवकांच्या भवितव्याचा विचार करून आणि सिंधुदुर्गमधल्या युवकांच्या भवितव्याचा विचार करून मी माझं संमतीपत्रक देऊन आता जवळजवळ 1.5 महिना झालेला आहे. नेमणूक झाली की लगेच त्याला मला गती देता येईल. आज मी ऑफिशियली कुठल्याही पदावर नाही आहे. त्याच्यामुळे तुम्ही त्याच्यामध्ये इंटरफिअर करू शकत नाही. एकदा तुम्ही आला तरी योजनाच मी तयार केली. योजनेसाठी आवश्यक असलेला जो करार आहे तो करार सुद्धा मीच शासनाच्या वतीने केलेला आहे. आणि त्याच्यामुळे केलेलं काम आणि एवढं मोठं काम आहे ते की त्या कामामध्ये कुठल्याही तऱ्हेने राजकारण येता कामा नये. आणि परीक्षा दिली पाहिजे, परीक्षा पास झालं पाहिजे. प्रत्येक मुलाला माहिती आहे. माहिती नाही असं नाही, परंतु ज्यांना माहिती नसेल त्यांना मी स्वतः भेटेल आणि मग त्यांच्या स्वतः लक्षात येईल. आणि असं त्यांना जे काही चुकीची माहिती कुठल्या तरी जळगावच्या मुलांनी दिली की शासनाने निधी दिलेला आहे, तर शासनाने कुठलाही निधी दिलेला नाही. आधी मी स्पष्ट शब्दात सांगतो, कोणालाही दिलेला नाही आहे. फक्त गोथे इन्स्टिट्यूटला शिकवण्याचा खर्च आणि परीक्षेचा खर्च तेवढा शासनाच्या वतीने करण्यात आलेला आहे. ती परीक्षा त्या मुलांनी स्वतः दिलेली आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, मी जळगावच्या मुलांची भेटलेलो नाही. सावंतवाडीमध्ये जी व्यवस्था करण्यात आली ही व्यवस्था 2 ठिकाणी करण्यात आली होती. एक भोसले कॉलेजमध्ये होती आणि एक गवाणकर कॉलेजमध्ये. आणि दोन्हीकडे मुलांना व्यवस्थित ट्रीटमेंट मिळालेली आहे, व्यवस्थित शिकवण्यात आलेलं आहे. आता परीक्षेमध्ये पास होणं न होणं हा एक नशिबाचा भाग असतो. पुढच्या अटेम्प्टला ते पास होऊ शकतात आणि त्याच्यामुळे त्यांची काळजी तर आम्हाला सगळ्यांना आहेच. त्याच्यामुळे त्या मुलांना निश्चितपणे मी येत्या 8-10 दिवसामध्ये भेट देईल आणि मग त्यांचे इतर काय अडचणी असल्या तर त्या स्वतः दूर केल्या जातात. महाराष्ट्राचा प्रश्न मुख्य करून त्याला गती देता येईल. निकालात निघेल असं बिलकुल नाही. गती देता येईल कारण ह्या योजनाच मी तयार केली आणि त्याच्यामुळे याचं समन्वयक पद मी महाराष्ट्राचं स्वीकारावं अशी सूचना मला मुख्यमंत्री महोदयांच्याकडे झालेल्या चर्चेमधून देण्यात आलं. त्याप्रमाणे मी माझं संमतीपत्रक दिलेलं आहे. मी संमती दिली नसती तर आपण त्याच्यापासून काहीतरी लांब पळतो असा अर्थ झाला असता. असं बिलकुल नाही. माझी इच्छा आहे की हे पूर्ण झालंच पाहिजे, कारण याच्यामधून हजारो लाखो मुलांना पुढच्या काळामध्ये चांगलं भवितव्य निर्माण होणार आहे.
आणि ही पत्र का देऊ शकलो आपण, कारण ही मोजकी मुलं आहेत आणि ते ह्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये होती. कारण सुरुवातीपासून ते कोऑर्डिनेटर म्हणून येत होते, त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये होते. त्याच्यामुळे ज्या जर्मन कंपन्यांनी मागणी केली त्यांच्याकडून त्यांना पत्र घेऊन दिली, परंतु व्हिसा मिळताना परीक्षा पास व्हायला लागते. त्या परीक्षेमध्ये दुर्दैवाने अपयश आलं तर कोणी खचून जाण्याचं कारण नाही. पुढच्या वेळेला ते परीक्षेला बसू शकतात आणि पास होऊ शकतात. महाराष्ट्रामध्ये किमान पहिल्या टप्प्यामध्ये 10,000 मुलांना ट्रेनिंग द्यायचं होतं आणि एकंदर एका वर्षामध्ये 1,00,000 मुलांचं आमचं टार्गेट होतं. एकंदर मागणी साधारण 3 ते 4 लाख मुलांची आहे आणि त्याच्यामुळे इथली मुलं नाराज आहे असं बिलकुल नाही. ज्यांची जायची इच्छा आहे ती सगळीच मुलं ह्याची प्रतीक्षा करतायत. जर मला जर कोऑर्डिनेटर म्हणून नेमणूकच नाही झाली तर मी काही करू शकणार नाही, पण नेमणूक झाली तर 100% या स्कीमला गती देण्याचं काम हे मी माझी सगळी कामं बाजूला ठेवून करेन. नाही बघा, शेवटी ज्याला भवितव्य आहे त्यांनी थोडासा श्रद्धा आणि सबुरी हा मंत्र आपल्याला आपल्या ह्या भूमीने दिला. तर सबुरी थोडंसं ठेवलं पाहिजे, पेशन्स ठेवलं तर दुसरी परीक्षा, कारण आता मी ज्यावेळेला प्रत्यक्षात काम करायला सुरुवात करेन त्यावेळेला ह्या सगळ्या गोष्टींचं ॲनालिसिस करून त्यांना कसं लवकरात लवकर न्याय देता येईल याच्यासाठी मी प्रयत्न करेन. पण परीक्षा पास व्हायला लागेलच, कारण परीक्षा पास होण्याला दुसरा पर्याय नसतो. मी आता कसं सांगू शकतो, ते मुख्यमंत्री साहेबांच्या कडे ही फाईल शिक्षण विभागाकडून गेलेली आहे. आता त्याला प्रोसेस आहे, वेगवेगळ्या ह्याच्यातून ती माध्यमातून जाते, शेवटी मुख्यमंत्री साहेबांकडे पोहोचली आणि त्यांची सही झाल्यानंतरच प्रत्यक्षात मला ह्या योजनेला गती देता येईल.